राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाविकास आघाडीमधून एकच जागा राज्यसभेसाठी जाणार असल्यानं तीनही पक्ष आपला उमेदवार जावा यासाठी प्रयत्न करतात। विद्यमान खासदार प्रियंका चतुर्वेदी, माजी खासदार राजन विचारे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे। यामध्ये काही जणांनी आपली इच्छा उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवली आहे, तर ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेनेची ताकद नसल्यानं राजन विचारे यांचा विचार व्हावा, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे शिवसेना आणि भाजपची ताकद असल्यानं एकेकाळी असलेल्या ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आपली ताकद वाढावी यासाठी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे दोघेही इच्छुक आहेत। दुसरीकडे कोकणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व राहावं यासाठी माजी खासदार विनायक राऊत इच्छुक आहेत। मात्र ही जागा नेमकी कोणाच्या पक्षामध्ये, कुठल्या पक्षामध्ये, कोणाच्या पारड्यात पडणार आणि त्यानंतर उमेदवारी संदर्भात तिन्ही पक्षांकडून विचार केला जाणार आहे हे निश्चित होईल। एकदा आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे ही माहिती। ते राज्यसभेसाठी शिवसेना युबीटीचे इच्छुक उमेदवार पहा, प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, त्याचप्रमाणे अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे आणि विनायक राऊत हे सुद्धा राज्यसभेसाठी शिवसेना युबीटीकडून इच्छुक आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णात, राज्यसभेसाठी खरं तर मवियाकडे एकच जागा आहे, मात्र शिवसेना युबीटीकडून सुद्धा अनेक जण इच्छुक दिसतात। जवळपास 5 ते 6 जणांची नावं आहेत। काय नेमकी रणनीती असणार आहे, कशा पद्धतीनं निवड होणार आहे? सुरुवातीला महाविकास आघाडीच्या माध्यमातून केवळ शरद पवार यांचं एकट्याचंच नाव द्यायचं अशा प्रकारची एक चर्चा सुरू होती, परंतु त्या चर्चेला छेद देण्याचा प्रयत्न हा आदित्य ठाकरे यांनी केला। कारण आपल्याकडे सर्वाधिक जास्त आमदार आहेत आणि आपलाच त्या पदावर दावा आहे आणि खासदारकीसाठी शिवसेनेतून देखील अनेक जण इच्छुक आहेत हे देखील आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामध्ये प्रियंका चतुर्वेदी जे आता राज्यसभेतून निवृत्त होत आहेत, किंवा विनायक राऊत असतील, राजन विचारे असतील, संभाजीनगरमधून 2 जण अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे देखील इच्छुक आहेत। त्यामुळे नक्की कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते आणि तत्पूर्वी नेमकी अशी जागा लढवण्यासाठी कोणत्या पक्षाकडे ही जागा जाते हे पाहणं देखील महत्वाचं आहे। कारण शरद पवार यांचं जर नाव समोर आलं तर कदाचित त्यांना बिनविरोध म्हणून निवडून दिलं जाऊ शकतो। त्यामुळे नक्की ही जागा कोणत्या पक्षाकडे जाणार हे अद्याप ठरलं नसलं तरी प्रत्येक पक्षामधले इच्छुक मात्र आता पुढे येताना पाहायला मिळत आहेत। ठीक, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। जरूर अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।